ते आपल्याला अतिशय कमी आवाजामध्ये मूलाधार चक्रापासून या 7 चक्रांपर्यंत प्रवेश करायचा आहे. आणि आपल्याला बिगर साधनेचं या सहस्रदल कमलावरती राज्य करता येतं. कारण की इथे सहस्रदल कमल आहे. अति उच्च मेंदूची अवस्था आहे. आणि इथे सांकेतिककार आणि चित्रकाराने असं दाखवलं आहे की हा जो वटवृक्ष आहे तो पाण्याच्या तलावावरती आहे. आणि ती भ्रमरगुंफा त्याने चित्रात दाखवली ती मेंदूमध्ये असते. म्हणजे हा वटवृक्ष आपल्याला शेगावमध्ये पाहायला मिळतो. शेगावच्या महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये हा वटवृक्ष आहे. आणि अक्कलकोटमध्ये शिर्डीमध्ये हाच वृक्ष आहे. हाच गाणगापूरला आहे. पण याचं रहस्य योगी आणि तपस्वी माणसं करत नाही. कारण की त्यांना भीती असते की हे जे विज्ञान आहे हे मनुष्य प्राणी यशस्वी करतील का? प्रत्येकाला गुरुच्या वेळ मिळेल का? म्हणून इथे चित्राचा फ्लो पण कसा आहे, सहस्रदल कमलातून खाली चाललेला आहे. वास्तविक ही एनर्जी उलटी जाते. मूलाधार चक्रापासून ही एनर्जी वरती घेऊन जाते आपल्याला. आणि वरती गेली की मग आकाश फुटी होते. आकाश फुटले की मग तारे दिसतात. आणि ताऱ्याच्या पलीकडे ती जग आहे जिथे परमेश्वर साक्षात आहे. आता ही यात्रा मला बालपणी घडलेली आहे. आता मी फक्त त्याचं संसाराकडे विलिनीकरण करत आहे. तर येत्या काळामध्ये तुम्हाला योगविद्येचे असे काही धडे शिकवेन की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आणि तुम्हाला जीवनाचं ध्येय, समृद्धी, यश आणि जे मनोवांछित फल आहे ते तुम्हाला मिळेल. आणि ह्याच अभ्यासाने आपण पुढे परकीय ग्रहांवरती म्हणजे पृथ्वीसारख्या अनमोल ग्रहांवरती आपण मनुष्याचा विकास साध्य करणार. हे नासा किंवा इस्रो सायंटिस्टला पण शक्य नाही. कारण की हे विज्ञान फक्त गुरु आणि दत्तात्रय प्रभू यांच्याकडेच आहे. आता तुम्ही बोलाल की हा आग्रह तुम्ही का धरला? बरोबर. कारण की स्पेस टेक्नॉलॉजी ही आपल्याला बालपणीच प्राप्त झालेली होती. फक्त एवढं होतं की आपल्याला एका योग्य घरात जन्म घेऊन तो अभ्यास सायंटिस्टच्या मार्गाने करायचा होता. पण सुखदुःख कशी असतात बघा. सुखदुःख ही माणसाला अशी घेरून ठेवतात की तो मनुष्य परमेश्वराच्या रस्त्याने कधीच चालत नाही. पण माझं भाग्य इतकं चांगलं आहे की मला प्रभू रामांनी हा रस्ता दिला शेवटी. म्हणजे रामाचा जो आशीर्वाद आहे तो हे काम करत असतो. म्हणून पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंनी प्रभू रामाचे उपकार कधी विसरू नये. आणि हा योगविद्येचा एक अतिशय जाज्वल्य असा हम रस्ता आहे. आता हा रस्ता आपला बालपणी सिद्ध झाला आहे. पण आपण त्याचा असं म्हणजे अतिशयोक्ती किंवा उद्रेक करत नाही. कधी महिमासिद्धीचा मी कधीच उपयोग करत नाही. आणि अशा घोर वनांमध्ये मी एकांतात जातो त्यावेळेस परमेश्वर मला साक्षात मिळतो. फक्त मी तुमच्या मानव प्राण्यांपासून खूप लांब निघून गेलो आहे. कारण की तिथे आघात जगाचा असल्यामुळे म्हणजेच परमेश्वर आपल्या सगळ्यांची वाट बघत असतो की मनुष्य
त्याच्या शरीर यातनेतून माझ्याकडे कधी येईल असं देव आपली वाट बघत असतो. आणि आता गेल्या 1 तारखेपासूनच एक सिद्ध साधू माझी वाट बघत आहे जंगलामध्ये. काल त्यांनी इशारा दिला आपल्याला. पण आपण आता संसार चक्राचं तुम्हाला काही सांगणार नाही, कारण की इथे ह्या चित्रामध्ये सुद्धा कसं आहे की तो सहस्रदल कमलापासून मूळाधार चक्राकडे चित्र दाखवत आहे. वास्तविक हे चित्र उलट आहे जगामध्ये. आणि आता कसं आहे, जास्त बोलायला मोबाईल आहे आपल्याकडे, जास्त लेखन करायला आपल्याकडे आज वेळ नाही आहे. त्यामुळे तुम्हाला योग मार्गातून विज्ञानाची गुप्त गुरुकिल्ली दररोज मिळत राहील. आणि यातूनच पुढे आपण भारताचा एक अद्वितीय इतिहास, एक अजरामर सोनेरी पर्वाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात केलेली आहे. आता तुम्ही बोलाल की याच्यात फिजिकली आणि मनुष्य सुखाचं काय आहे याच्यात? तर नवयुगाची सगळीच उपकरणं ह्या अभ्यासावर आधारित आहे. ओके, म्हणून भारत देश हा सर्वसंपन्न असा परमेश्वरी देश आहे. चला मग योग विज्ञानामध्ये आपण इथे थांबूयाच, कारण की तुम्हाला अजून मला 64 कला, अष्टसिद्धी आणि नवनिधीचा अभ्यासही शिकवायचा आहे. की त्या अभ्यासातून तुम्ही मनुष्य जन्म घेतल्याचा तुम्हाला अतिशय स्वाभिमान आणि खरोखर सृष्टीचं आपण अतिशय लढीबाळ आहे याचाही तुम्हाला खूप आनंद होईल. फक्त तुम्हाला मीपणा सोडायचा आहे, गर्व अहंकार सोडायचा आहे, शरीरातले राक्षस मारून टाकायचे आणि नमो अरिहंताय या मार्गाने जायचं इथून. कारण की दत्तगुरूंनी आपल्याला गिरनार पर्वतात त्यासाठीच बोलवलं होतं. आणि गेली 2-3 वर्ष आपला अभ्यास अतिशय सखोल चालला आहे. तरी फक्त घाटकोपरची समृद्धी नाही आहे, तर हा मानव कल्याणाचा नवा युगाचा पर्व आपण लिहित आहोत. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा गैरसमज होईल की गुरुजी तर असं बोलतात, मग वर्तणुकीमध्ये गुरुजी चुकीचं का वागतात? कारण की ज्यावेळेस परमेश्वरी साक्षात्कार होतो त्यावेळेस त्या मानवाच्या अतिमानवी शक्ती जास्त वाढतात. हे सगळ्या तपस्वी लोकांना घडतंच. म्हणून विशेष करून दिगंबर भाऊ यांना विनंती आहे की आपण माझ्याकडे जे लक्ष देता ते आता सर्व नेत्यांना माझ्याकडे लक्ष द्यावं लागेल. कारण की आपण पृथ्वीची सगळी धोरणं आपल्या हातात घेतलेली. ओके, आणि पाऊस तर मी पाडलाय माझ्या विद्येने, पण हे तापमान सुद्धा, ही जी ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा मी कमी करू शकतो, अशा यंत्रणा मला अक्कलकोट स्वामी देत असतात. चला, जय शिवशंकर, जय भोले.